मित्रांनो, नाद एकच, बैलगाडा शर्यत हा टेम्पो आहे. ह्या टेम्पोमध्ये पुढे दोन तरुण जी मुलं कॉलेजला शाळेला जात असतील तशी आहेत आणि टपावर देखील दोन आहेत. ही एक झलक आहे रस्त्याने चाललेली. ॲक्च्युअल जिथे गाडाबैल शर्यत असेल तिथे असंख्य मुलं असतील. दोन नाही, टपावर तीन आहेत. गाडी हल्ल्यामुळे ध्यानात आलं. आणि दिवसभर तो घाट आपला बैल गाडा पळून आल्यानंतर इतर बघत बसायचं. सरासरी 11:30 किंवा 11 सेकंद ते 15-16 सेकंदापर्यंत पॅकबंद रस्त्याने पहिलं पळत राहतात. पॅकबंद म्हणजे आता सगळीकडचे घाट छान प्रकारे विविध ह्याच्यातून मिळालेल्या फंडातनं चांगले बांधलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. तर अशी ही शाळा कॉलेजला जाणारी मुलं जर दिवसभर नाद एकच बैलगाडा शर्यत करत राहिली तर कधी होणार ती पोलीस कमिशनर, कलेक्टर होतील का? तुम्ही विचार करा. काल कलेक्टरच्या परीक्षेचा निकाल लागला. संबंध भारतामधून 1757 मुलं आणि मुली कलेक्टर झालेली आहेत. काही त्यापैकी अवघी एक 22-23 वर्षाची सुद्धा आहेत. आणि त्या 1757 मध्ये एकट्या बिहारमधील 1134 मुलं ही हे झाली, कलेक्टर झाली. म्हणजे बिहारमधल्या मुलांचा बुद्धिगुणांक फार हुशार आहेत असं आहे का? नाही. मग त्यांनी सातत्याने अभ्यास केला. 8-10 तास 12 तास अभ्यास केला आणि कलेक्टर झाली. आणि आता भारतभर कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी ते जिल्हाधिकारी म्हणून नोकरी पण करतील आणि राज्य करतील. वयाच्या 58व्या वर्षापर्यंत ते जिल्हाधिकारी, त्याच्या पुढचा विभागीय अधिकारी आणि काय प्रमोशन घेत राज्य करतील. आपण किती दिवस बैल झोपणार? आपल्या समाजातली मुलं का नको व्हायला कलेक्टर आणि पोलीस कमिशनर अशा परीक्षांनी? मग आपण जसं बैलगाड्याला प्रोत्साहन देतो तसं परीक्षेसाठी का नको प्रोत्साहन द्यायला? दिलं पाहिजे ना. जसं घाट बांधतो तसं गावोगाव आपण वाचनालय आणि त्यात स्पर्धा परीक्षामध्ये बसणाऱ्या मुलांना प्रोत्साहन किंवा वातावरण निर्मिती केली पाहिजे की नाही? बघा, तुम्हाला विचार पटत असेल तर हा माझा जो व्हिडिओ आहे छोटासा व्हायरल करा. माझी तळमळ आहे म्हणून व्हायरल करा. मी माझं नाव सांगणार नाही. मला नावाचा मोठेपणा नाही आहे, पण जी समाजाबद्दल तळमळ आहे त्या तळमळीने मी बोलतोय. तुम्हाला पटत असेल की आपल्याही समाजातल्याही मुलं मोठ्या पदावर जावीत, मोठे अधिकारी व्हावेत आणि राज्य करावं. नोकरी नाही, राज्य करावं. पहा, ज्याला पटतंय त्यांनी पाठवा, ज्याला पटत नाही त्यांनी बघा आणि विसरून जा.